अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये जर आपण पाहिलं तर एका तरुणाने 5 ते 7 मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे। पोलिसांना तसे 7 ते 8 तरुणींचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 160-180 व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय। आपल्या सोबत भाजपचे आमदार प्रवीण तायडे, नुकतीच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेट दिली। काल या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी हे आंदोलन देखील केलं होतं। प्रवीण भाऊ, आता काय स्टेटस आहे संपूर्ण प्रकरणाचं? तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली? तो नराधम आरोपी गजाळ आहे, त्याला कस्टडी 21 तारखेपर्यंत मिळालेली आहे। माननीय न्यायालयाने त्याला 21 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। काल सुमोटो पद्धतीने गुन्हा नोंदवायला पाहिजे होता, परंतु सुमोटो पद्धतीने त्यांनी गुन्हा नोंदवला नाही। परंतु जेव्हा ठिय्या आंदोलन केलं तेव्हा कुठे गुन्हा नोंदवला गेला आणि जमेची बाजू रात्रीच त्याला ताब्यात घेण्यात आलं बैतूल येथून आणि त्याचं मेडिकल वगैरे घेऊन त्याला कोर्टात हजर केलं असता आज 21 तारखेपर्यंत त्याला पोलीस रिमांड मिळालेला आहे। पोलिसांकडून कुठेतरी हयगय झाली का, ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींना आंदोलनं करावी लागली? कसं आहे, निश्चितच थोडीसा वाव आहे या गोष्टीला म्हणायला। हयगय झाली कारण 3 दिवसापासून जर प्रकरण आहे, मी संपर्कात आहे 3 दिवसापासून। त्यात असं सांगण्यात आलं की करतो वगैरे असं, पण मी दुसऱ्या दिवशी काल जेव्हा इथे आलो तेव्हा मी त्यांना सांगितलं हे पत्र फिर्यादी ते तक्रारीची वाट पाहत होते। एक बाजू किनार अशी आहे की ते तक्रारीची वैयक्तिक तक्रारीची वाट पाहत होते, परंतु तक्रार ही भीतीपोटी बदनामीपोटी केल्या जात नव्हती, आजपर्यंतही केली नाही। परंतु मी असं नम्र आवाहन करतो की नवीन पोक्सो कायद्यानुसार सर्वांचं नाव गुप्त ठेवण्यात येते। तुम्ही दिल्लीचं प्रकरण आठवा, 6 नराधमांनी एका बालिकेवर बलात्कार केलेला असता, तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं, त्यांना फाशी झाली। ह्या सगळ्या गोष्टी तिचा खून झाला असता त्या गोष्टी झाल्या। म्हणून आतासुद्धा असं नम्र आवाहन करतो मी नागरिकांना, मी 24 तास सेवेशी तुमच्या आहे एक जागरूक जनप्रतिनिधी म्हणून, की तुमच्या कुटुंबाचा भाग आहे, तुम्ही माझ्या कुटुंबाचे भाग आहे, ती माझी कोणीतरी मुलगी आहे किंवा कोणाची तरी बहीण आहे, नातेवाईक आहे असं समजून माझ्याशी संपर्क साधावा आणि गुप्त पद्धतीनं मी आजूच्या नाही बाजूच्यालाही माहीत पडणार नाही, कोणालाच माहीत पडणार नाही तुमचं नाव, रीतसर तक्रार दाखल करा, जेणेकरून अशा नराधमांना चांगल्या पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे। पोलिसांनी सांगितलं की 7 ते 8 महिला तरुणींसोबत त्याचे फोटो आहे। कुठल्या कुठल्या भागातल्या या संपूर्ण तरुणी याची काही पोलिसांनी तुम्हाला माहिती? 2 अचलपूर आहे, 1 अमरावती आहे, 2 अचलपूर आहे, 2 अमरावती आहे, 1 नागपूर आहे आणि 2 परतवाडा आहे। अशा 7 तरुणी निदर्शनास आलेल्या आहे आणि त्या तरुणींचे जे व्हिडिओज आहे तर त्यांची ओळख वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे नावासहित। त्याच्यामुळं मी अजूनही आवाहन करतो की त्या संबंधित लोकांना इथे अपराध्याला कोणती हे नसते, परंतु त्यांनी संपर्क साधावा आणि तक्रार नोंदवून घ्यावी, जेणेकरून त्याला शिक्षा झाली पाहिजे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार? काय गंभीर प्रकरण आहेत अमरावतीसारख्या सांस्कृतिक जिल्ह्यामध्ये? प्रदेश प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी आणि मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललो असता त्यांनी एवढंच सांगितलं की कोणत्याही अशा नराधमाला आपण सोडणार नाही, त्याला त्याची जागा दाखवण्यात येईल। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे जे आहे ते आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितलेलं आहे। अमरावती असेल, नागपूर, परतवाडा, अचलपूरमधल्या संपूर्ण या मुली ज्या आहेत या संपूर्ण त्या मुलींचं लैंगिक शोषण या आरोपीनं केल्याचं समोर आलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, परतवाडा, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।